अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहे मटर पनीर। तोही अगदी रोजच्या जेवणात बनतो तसा साधा। तर चला, त्यासाठी मी इथं 2 बटाटे घेतलेत साली काढून, 2 कांदे घेतलेत मध्यम आकाराचे, ते अगदी फाईन चॉप करून घ्यायचे। कांदा तुम्ही जास्त वापरला तर भाजीला चव पण छान येते आणि भाजी जरा दाटसर होते, त्यामुळे एवढा कांदा वापरायचा। इथं बटाट्याचे काप मात्र मोठे मोठे करायचे। अशा पद्धतीने हे मी बटाट्याचे काप करून घेतले। हे टोमॅटो मी आता चॉपिंगचं भांडं आहे त्याच्यात मी चॉप करणार आहे। त्याच्यात अगदी बारीक होतं चॉपिंग, आणि पर्सनली मला मिक्सरला फिरवलेले टोमॅटोपेक्षा हे असं ह्या भांड्यात बारीक केलेलं टोमॅटो बरं वाटतं, म्हणजे छान वाटतं। लाईट नसेल, पटकन आपल्याला बनवायचं असेल तर हा पर्याय छान आहे। तसा हे भांडं तसं खूप उपयुक्त आहे आणि जास्त प्राईजही नाही त्याची। तर इथं आपण एक कढई घेतली, त्याच्यामध्ये आपण 1-1.5 चमचा तेल घेऊया। तेल थोडं गरम होऊ द्यायचं चांगलं। फोडणी घालताना तेलाकडे विशेष लक्ष द्यायचं। टेम्परेचर तेलाचं कसं आहे हे खूप महत्त्वाचं आहे, ते योग्य पाहिजे। तेल जास्तही तापू द्यायचं नाही आणि अगदी थंड आहे तोपर्यंतच त्यात जिरं टाकायचं नाही, मग तेलाचा वास येतो। तर इथं आपलं तेल गरम झाल्यावर जिरे टाकलेत 1 चमचा। त्याच्यात आता आपण हा कांदा टाकूया। कांदा अगदी गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आपण। आणि कांदा परतून आता जवळपास आपला बऱ्यापैकी परतून झाला। त्याच्यात आता आपण मसाले टाकूया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, थोडा हिंग आणि अर्धा चमचा बेडगी मिरची। आपण मगाशी टोमॅटोसोबत हिरवी मिरची थोडी टाकले, त्यामुळे इथं लाल तिखट टाकताना बेताचंच टाकायचं। परत एक थोडा वेळासाठी आपण हे परतून घेऊया आणि बारीक केलेला टोमॅटो आणि मिरची याच्यामध्ये घालूया। आता हे परत सगळं एकजीव करून थोड्या वेळासाठी आपण भाजून घ्यायचं आहे। हे टोमॅटोचा साधारण कच्चापणा कमी झाला की मग आपण याच्यामध्ये बटाटे घालायचे। हे आता आपण कट केलेले बटाटे याच्यामध्ये घालूया। थोडं तेलात परतून घेऊ आणि आता याच्यामध्ये घालूया ओला मटार। हा फ्रोझन मटार आहे, तो पटकन शिजतो। तर अशा पद्धतीनं थोडा परतून घेऊन आता आपण याच्यात पाणी टाकूया। तुम्हाला जर आपल्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानसं कमेंट करा, आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका। चवीपुरतं आपण याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे। आणि आता एक चांगली मोठ्या गॅसवर उकळी काढायची आणि त्याच्यानंतर गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर हे शिजू द्यायचं, म्हणजे बटाटा अगदी मऊसूत शिजला पाहिजे, तरच आपली भाजी चव छान उतरते त्यात। हे बघा, आता मी गॅस कमी केलाय आणि ही आपली मटारची भाजी इथं तयार आहे। आलू मटार दिसतोय कसा बघा। आणि घरगुती रोज बनवणाऱ्या भाजीत मी जास्त मसाले घालत नाही, साध्या पद्धतीने ही अशी भाजी मी बनवली आहे मटारची।
तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा.